नाशिक जिल्ह्यामधल्या येवला तालुका परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। या पावसामुळे काढणीला आलेल्या उन्हाळी कांदा भुईसपाट झालाय। इतरही शेतीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। एकीकडे कांद्याला भाव नाहीये, त्यामुळे शेतकरी चिंतेत असताना आता अवकाळीनं पुन्हा एकदा कांद्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी हवालदिल देखील झालेला दिसतोय। नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होती आहे। वाऱ्या आणि पावसाने माझं 1.5 ते 2 एकर कांदा हा एकदम असा भुईसपाट झालेला आहे। तरी मार्केट बंद असल्यामुळे मी तो काढू शकलो नाही आणि आज अचानक जो वादळी वाऱ्यासह पाऊस आला, माझ्या पूर्ण तो 1.5-2 एकर कांद्याचे पूर्ण नुकसान झालेलं आहे। काल राज्यभरामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्यामधल्या चांदवडमध्ये देखील वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मारा झाला। चांदवड, येवला, नांदगाव, सटाणा या तालुक्यामधल्या अनेक गावांना या अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। शेतामधील कांदा, गहू, हरभरा अशी उभी शेतपिकं उद्ध्वस्त झाली आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे। पीठ आणि वारं वावदम भरपूर होतं, तर त्याने काय झालं, गहू आडवा पडलाय पूर्ण। तर तो आता सोंगणं किंवा हे करणं योग्य नाही। तर त्याच्यासाठी काय झालं पाहिजे की सरकारने त्याचा पंचनामे केले पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे की एवढी नुकसान झालंय। तर त्यासाठी सरकारने पंचनामे करून आणि त्वरित काहीतरी त्याच्यावर निर्णय घ्यावा। वाऱ्या आणि पावसाने माझं 1.5 ते 2 एकर कांदा हा एकदम असा भुईसपाट झालेला आहे। तरी मार्केट बंद असल्यामुळे मी तो काढू शकलो नाही आणि आज अचानक जो वादळी वाऱ्यासह पाऊस आला, माझ्या पूर्ण तो 1.5-2 एकर कांद्याचे पूर्ण नुकसान झालेलं आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली होती। हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या आलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यामधल्या रब्बी हंगामामधल्या धान पिकाच्या शेतीला काहीसा फायदा होऊ शकतो, मात्र मका आणि भाजीपाल्याच्या शेतीला मात्र याचा फटका बसतोय। भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री काही भागामध्ये हलक्या सरी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। कापणीला आलेल्या पिकांना देखील याचा फटका बसतोय। नांदेड जिल्ह्यामध्ये रात्री विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक भागामधला विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता। या पावसाचा हळद काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। उन्हामध्ये वाळत घातलेली हळद या पावसामध्ये भिजली, त्यामुळे हळदीच्या गुणवत्तेवरती देखील मोठा परिणाम होतोय। सोबतच आंबा, कलिंगड, संत्रा, मोसंबी आणि केळीच्या फळबागांचं या वादळी वाऱ्यामुळे या पावसामुळे नुकसान झालंय। तर नांदेडला पुढचे 4 दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय। बातमी धुळ्यामधली धुळ्यातल्या साक्रीमध्ये देखील अवकाळी पाऊस झालेला आहे। अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला, तर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र फटका बसतोय। कांदा, गहू, हरभरा आणि मका या पिकांचं मोठं नुकसान होत आहे। या पावसामुळे फळ बागायतदार देखील चिंतेत आहेत। नंदुरबार तालुक्यामधल्या शनीमांडळ गावामध्ये आणि परिसरामध्ये जोरदार गारपीट झाली। अवकाळी पावसानं देखील हजेरी लावली। हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार आज अनेक भागामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस बरसलाय। अवकाळी पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळतोय। निफाडमध्ये गेल्या 10 दिवसांच्या नंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली। या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मात्र नुकसान झालंय। निफाड, जळगाव फाटा, करंजगाव, कोठुरे तसंच आसपासच्या परिसरामधल्या देखील इतर गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसलाय। गारपिटीसह झालेल्या पावसामुळे कांदा, गहू आणि द्राक्षाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं चांगलाच तडाखा दिलाय। खंडाळा तालुक्यामध्ये अंगावरती वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला। शेतामध्ये शेळ्या चारत असताना ही दुर्घटना घडली आहे। तर अवकाळी पावसामुळे पिकांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।